ते थांब थांब असता नाही आधीपासून बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आपण ह्या ब्लॉगमध्ये चाललो आहोत अलिबागला. तर आम्ही जर्नी स्टार्ट केली 6 वाजता. ओके, तर आम्ही आता आलो आहोत मासगाव डॉकयार्डला. इथून आपण जेटी पकडूया आणि आपण जाऊया अलिबागला. फ्रेंड्स, आम्ही हॉल्ट घेतला आहे सागर सावली या हॉटेलमध्ये. हे अलिबाग बसस्टॉपच्या अगदी समोर आहे. तिथे आम्ही फ्रेश झालो आणि काही जेवलो आणि मग आम्ही इथून निघालो. आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे चौलमधलं श्री दत्त मंदिर. ते एका डोंगरावर आहे. लेट्स सी. गाईज, हा रस्ता इतका कमाल होता ना की हा रस्ता बघूनच मला माझ्या गावाची आठवण आली. खूप सुंदर घरं होती इथे, खूप छान रस्ते आहेत इथले. इन शॉर्ट, तुम्ही राईड एन्जॉय कराल. तुम्हाला दत्त मंदिरात जायला असे छोटे छोटे बोर्ड्स दिसतील, जिथे ते डायरेक्शन देतील तुम्हाला कसं जायचं आहे, कसं पोचायचं आहे. तरी मी आपल्या व्हिडिओजमध्ये डायरेक्शन्स दिलेच आहेत तुमच्या हेल्पसाठी. मित्रांनो, मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही, पण मी पिनपॉईंट करते. तिकडे आपल्याला वर जायचं आहे, तिथे दत्त मंदिर आहे. ओके, तुम्हाला असा छोटासा बोर्ड लागेल, मी इथे मार्क करते. तिथून तुम्ही राईट घेऊन सरळ मंदिराच्या दिशेने जाऊ शकता. फ्रेंड्स, माझीसुद्धा ही फर्स्ट ट्रिप असल्यामुळे मलाही इतका एक्सपिरियन्स नाही आहे गाडी चालवायचा वेगवेगळ्या रस्त्यांवर. तर इथे आमची गाडी बंद पडली आणि ती परत परत मागे यायला लागली. सो वी वर व्हेरी स्केर्ड की काय होतं आहे. फायनली आम्ही पोचलो कमानीपाशी. ह्या स्टेअर्स ज्या दिसत आहेत त्या 500 शिड्या आहेत. जर तुम्हाला बाईकने नसेल यायचं तर तुम्ही त्याने येऊ शकता. कमानीपासून अजून 100 शिड्या आहेत जे तुम्हाला मंदिरापर्यंत नेतील.
आम्ही शिड्या चढायला सुरू केल्यापासून हा डॉगो आमच्या सोबत होता. किती घालायचं तुला? त्याला भूक लागली. बर मला वाटलं झोपली तू. झोपते ना तू. हा ओके. मी जास्त लागला मला भीती वाटते. मंदिर आणि तिथला परिसर खूप सुंदर होता. जिथून आम्ही शिड्या चढायला सुरू केल्या तिथे स्वामींचंही छोटं मंदिर आहे. तिथे पाय पडून आम्ही निघालो इथून. का ना ओके. थांबू नको. हळू. Be careful guys because this road is not very safe for. नाही आम्ही वॉकिंग आणि ती चालत येते. क्या बोला तूने? चालव. मी चालत येते, ती गाडी नाही चालत येते. गाडी चालत येते, गाडी चालवत नाहीयेस तू. अच्छा, माझ्याकडे लक्ष देऊ नको. नीट उतर प्लीज. ना गाडी चालवता फक्त चालतं. खूपच मस्त. ट्रॉमा आलाय आता. हॅलो, आज आपण आलो आहोत चौलच्या श्री दत्त मंदिरामध्ये. 2 hours later. हॅलो, आज आपण आलो आहोत चौलच्या शिवदत्त मंदिरामध्ये. आणि हा आमचा ऑकवर्ड सीन. या मंदिराला शिवदत्त मंदिर म्हणून म्हटलं जातं कारण इथे दत्ताची प्रतिमा आहे. परंतु हे जे मंदिर आहे हे एका शिवलिंगाच्या फॉर्ममध्ये आहे. इथे खूप सुंदर श्री दत्तांची प्रतिमा आहे, ती तुम्ही नक्की बघा. ऑल्सो हे दत्ताचंच मंदिर नाही तर दत्ताच्या मूर्तीच्या खाली एक शिवलिंग पण आहे, तेही तुम्ही बघायला विसरू नका. आम्ही पुढे आलो शीतलादेवी मंदिरामध्ये. ते देखील चौलमध्येच स्थित आहे. त्यानंतर आम्ही आलो आहोत चौलच्या श्री रामेश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर तुम्हा सर्वांनी बघितलं असेल क्रांतिज्योती विद्यालय या मूवीमध्ये. मी तुम्हा सर्वांना सजेस्ट करीन की तुम्ही सगळ्यांनी हे मंदिर विजिट करा कारण की हे मंदिर खूप जास्त सुंदर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणं वर्जित असल्याकारणाने आम्ही बाहेरूनच तुम्हाला देवाचे दर्शन घडवत आहोत. इथलं शिवलिंगाचे दर्शन तुम्हाला मिररमधून करायला लागेल. तुम्हाला हा असा सुंदर सनसेट दाखवून आपण हा ब्लॉग इथेच संपवत आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये अजूनही काही अमेझिंग गोष्टी येणार आहेत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवर.